शेतकरी मित्रांनो, आज कापसाच्या बाजारात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कापूस 8,000 पार जाणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, आज कापूस विकायचा का थांबायचं? पूर्ण महाराष्ट्राचे ताजे बाजारभाव आणि मार्केट ॲनालाइज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण संपूर्ण महाराष्ट्राचा कापूस बाजाराचा अंदाज पाहूया. तर कापूसाचा दर सध्या किमान 4,500 प्रति क्विंटल आणि कमाल दर 8,000 प्रति क्विंटल आहे. सरासरी दर 7,000 ते 7,500 प्रति क्विंटल इतका आहे. म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांना 7,000 ते 7,500 प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर विदर्भ हे मुख्य कापसाचे उत्पादन क्षेत्र आहे. तर अमरावती, यवतमाळ, वर्धा येथे 7,000 ते 8,000 प्रति क्विंटल दर आहे. तर काही ठिकाणी 7,800 ते 8,000 दर मिळत आहे. हाय क्वालिटी कापसाला विदर्भ हा कापसाचा मुख्य भाग असल्यामुळे इथले दर महत्त्वाचे आहेत. तर अकोला, बुलढाणा येथे 7,500 ते 8,000 प्लस इतका कापसाला दर मिळत आहे. चांगल्या क्वालिटीला प्रीमियम रेट मिळत आहे. नागपूर बेल्ट म्हणजे हिंगणघाट, सावनेर येथे 6,500 ते 7,700 दर इतका चालू आहे. मध्यम बाजार चालू आहे. मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, नांदेड येथे 6,800 ते 7,900 स्टेबल मार्केट येथे दिसत आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, बारामती येथे 4,500 ते 7,500 काही ठिकाणी कमी दर, क्वालिटी आणि आवकमुळे कापसाचे दर खाली जात नाहीत. 7,000 खाली जाण्याची शक्यता कमी आहे, पण मोठी वाढ अजून दिसत नाही. लो क्वालिटी कापूस 6,000 ते 7,000 प्रति क्विंटल, नॉर्मल कापूस 7,000 ते 7,700 प्रति क्विंटल आणि हेवी क्वालिटीचा कापूस 7,700 ते 8,000. जर तुमचा कापूस चांगल्या क्वालिटीचा असेल तर 7,500 मिळत असेल तर विक्री करू शकता. पण जर 7,000 आणि खाली असेल तर थोडा वेळ थांबणं फायदेशीर ठरू शकतं, कारण पुढे थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, दररोज असे ताजे कापूस बाजारभाव आणि शेती अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.